ज्ञानोबरायांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली ना, तो खांब सामान्य नाही, तो दगड नाहीये महाराज, ती साक्षात सरस्वती आहे. आणि ज्ञानोबरायांनी जगात कुठेही जाऊन ज्ञानेश्वरी लिहिली नाही. पहिली ओवी लिहिली ती रुद्रेश्वरमध्ये, रुद्रेश्वराच्या मंदिरामध्ये पहिली ओवी लिहिली ज्ञानोबरायांनी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. ज्ञानोबरायांनी पहिली ओवी रुद्रेश्वर या ठिकाणी लिहिली. त्या रुद्रेश्वराच्या शिवलिंगाच्या समोर बसून, आदिनाथाच्या समोर बसून पहिली ओवी लिहिली. तीर्थयात्रा करत करत इथं आले आणि या पैस खांबाला टेकून 1955 साली हा पैस खांब जो आहे ना, हा आता नाहीये, गेल्या जवळजवळ 3000 वर्षापूर्वीची ही वास्तू आहे. 3000 वर्षापासून याचा इतिहास पाहायला मिळतो. यूट्यूबला तुम्ही सर्च करा, गुगलला तुम्ही सर्च करा. 3000 वर्षापासून इतिहास मध्ये थोडासा कालांतर वेगळा गेला आणि आता खऱ्या अर्थानं आपण ज्याला म्हणतो ना, प्राप्त काळ घडी आल्या विना. ज्ञानोबरायांच्या कृपेने शके 1272 टीका केले ज्ञानेश्वरी. 1272 म्हणजे उत्तर कालामध्ये ज्ञानोबरायांनी इथं आले आणि ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून आज त्या खांबासाठी मंदिर आहे. आपण इतिहास असा पाहतो की मंदिरासाठी खांब भरपूर पाहायला मिळतात. त्याला आपण बीम म्हणतो मंदिरासाठी, बरोबर. खांबासाठी मंदिर फक्त नेवासामध्ये आहे. हा संतांचा चमत्कार आहे. विढाला ज्याला ज्ञान पाहिजे फक्त त्या खांबाच्या जवळ जा, डोकं टेका त्या पादुकावरती. मगाशी मी गेलो, मला तर असं भरून आलं महाराज, साक्षात सरस्वती बोलते हो तिथं, साक्षात सरस्वती बोलते. माझे डोळे भरून आले, माझं अंतःकरण दाटून आलं की मी किती भाग्यवान आहे. ज्या ठिकाणी ज्ञानोबराय बसले त्या ठिकाणी मला डोकं टेकायला मिळालं. मी किती भाग्यवान आहे. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी जन्माला आली, अरे दंतकथा सांगणारी नाही तर साक्षात ब्रह्मज्ञानाला जन्माला घालणारा जो खांब आहे, ज्या खांबामुळे ज्ञानोबरायांच्या मुखातून ब्रह्मज्ञान जन्माला आलं, तो खांब किती पवित्र आहे. म्हणून त्या खांबावर डोकं टेकण्याचा सौभाग्य मला मिळालं ना, मला खूप समाधान वाटलं, आनंद वाटला. खरं सांगू महाराज, अनेक ग्रंथ जन्माला आले, अनेक काव्य जन्माला आले, पण ते काव्य आपण वाचल्यानंतर ते काव्य आपला उद्धार करणार नाही. पण ज्ञानेश्वरीचं पारायण करता करता मनुष्य नारायण झाल्याशिवाय राहणार. हा ज्ञानेश्वरीचा चमत्कार. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. पण कशी? ज्ञानोबराय सांगतात, माझी ज्ञानेश्वरी ही फार बाकीच्या शास्त्रापेक्षा वेगळी आहे. पण जनाबाई फार वेगळं सांगतायत. ते ज्ञानेश्वरी जी आहे ना, त्या ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आहेत. पहा, थोडंसं लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आहेत. महाराज, आम्हाला ब्रह्मज्ञान पाहिजे. अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, या वाक्याचा बोध आम्हाला व्हावा ही आमची इच्छा आहे, ही आमची अपेक्षा आहे. मग जर आपल्याला ब्रह्म व्हावं असं जर वाटत असेल ना, जनाबाई म्हणतात माझ्या ज्ञानेश्वरीकडे या, माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीकडे या. ज्ञानेश्वरीमध्ये आहेत शब्द. पहा, काय आहेत? शब्द आहेत. आणि त्या शब्दामध्ये आतमध्ये ब्रह्म आहे. नाही लक्षात येणार तुमच्या? ओवी सांगतो तुम्हाला. आहाच बोलाची वाली फेडीजे, बोल म्हणजे शब्द, आणि ब्रह्मेची या अंगा घडीजे. जशी एखादी भुईमुगाची शेंग असते ना, भुईमुगाची शेंग, भुईमुगाची शेंग माहिती आहे? माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे. भुईमुगाला शेंगा वरती येतात का खाली? वा, बाया दूध देतो का? कोण देतात दूध? कोण देतात? मुंबईमध्ये मी विचारलं, दूध कोण देतो? तुम्हाला बाया देतो. त्याला काय माहितीये गाय दूध देते? त्याला भुईमुगाला शेंगा कुठं असतात? तुम्हाला वर असतात. भुईमुगाच्या शेंगा सगळ्यांना माहिती आहेत ना देवा. ते शेंगामध्ये आतमध्ये शेंगादाणा असतो आणि वरून टरफल असतं, बरोबर. ते टरफल फोडावं लागतं आणि टरफल बाजूला करावं लागतं. टरफल फोडून बाजूला केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतं?
शेंगादाणा मिळतो. बरोबर. तसं जनाबाई सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये जे शब्द आहेत ना, भाव अक्षराची गाठी, ती जी गाठ आहे ना, ते टर्फल जे आहे ना, गाठ म्हणजे टर्फल, आणि त्या आतमध्ये भाव आहे, आतमध्ये ब्रह्म आहे. भावयुक्त अंतकरणाने विकाराच्या गाठी जर तुम्ही सोडल्या, आहाच बोलाची वालिप फेडीजे, मग ब्रह्मेची या अंगा घडीजे. याचा अर्थ असा आहे, ते शब्द तुमच्यावर कृपा करतात आणि आपण कोण आहोत, मी कोण आहे याचं ज्ञान होणंच म्हणजे ब्रह्मेची या अंगा घडीजे. आपण ब्रह्म आहोत. मी जर म्हटलं तुम्हाला तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही काय म्हणाल? काही म्हणता महाराज, आम्ही कुठं ब्रह्म आहोत का? का तुम्हाला का ज्ञान नाही? कारण तुम्ही शब्दाचं टर्फल म्हणजे विकार रूपी टर्फल अंतकरणातून बाजूला केलेलं नाही. फक्त विकाराचं टर्फल बाजूला करा, तुम्ही ब्रह्म आहात याचा अनुभव, याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. विठाला नव्हे नव्हे, जनाबाई सांगतात तुम्ही ब्रह्म आहात हे ज्ञान तुम्हाला झाल्याच्या नंतर तुम्ही जीव आहात हे विसरताय. बरोबर. तुम्ही कोण आहात? तुम्ही जीव आहात. जीव आणि शिव, ब्रह्म आणि जीव, हे बघा, शिव आणि जीव हे एक होणं किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे. ज्ञानोबा सांगतात ना, तेथ जे होय तया नाम सुख. ब्रह्मेची या अंगा घडी जे म्हणजे सुख. थोडस अवघड आहे प्रक्रिया, माझ्या बरोबर राहिलं तर बरं होईल. तुम्ही प्रक्रिया थोडीशी अवघड आहे. म्हणजे हे खाद्य शक्यतो 75च्या पुढचं नाही. हे खाद्य 25 ते 55च्या आतलं आहे. विठाला विठाला हो. ज्याने ब्रह्म जाणलंय देवा, त्याला काय म्हणतात? ब्रह्मज्ञानी. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय? ममयोंशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठा आणि इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षणी. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये प्रत्येकाला चालवणारा कोण आहे? ब्रह्म आहे की नाही? म्हणजे ब्रह्म म्हणजे कोण? तो देव, तो गॉड, तो ईश्वर. मग ते ब्रह्म आपल्या अंतकरणामध्ये स्थित होण्याकरता, ज्यांच्या अंतकरणामध्ये स्थित झालं, देव बसे चित्ते त्यांची घडावी संगती. ज्यांनी स्वतःला ओळखलंय ते संत झाले. आणि स्वतःची ओळख करून देणार कोण आहे? बोला बोला. आता सांगितलं ना मी, स्वतःची ओळख करून देणारं शास्त्र कोणतं आहे? फक्त ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी स्वतःची ओळख करून देते की नाही? का? ब्रह्मज्ञानाने गोमटी. ज्ञानेश्वरी ही कातड्याचं वर्णन करत नाही, ही ब्रह्माचं वर्णन करते. हे थोडं लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या जर आपण आत्मसात केल्या, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक